आम्ही सारे खवय्ये. आपण अनेक प्रकारचे राईस आतापर्यंत खाल्लेले आहेत, अनेक प्रकारचे भाताचे प्रकार तुम्हाला मी दाखवलेले आहेत, पण हा जो टिपिकल एक प्रकार जो आहे तो प्रकार आज शेफ पाई आपल्याला करून दाखवणार आहेत आणि त्याचं साहित्य आपल्या प्रेक्षकांना सांगून द्या. आपण आज इकडे मशरूम रिझोटो बनवतो. हा एक इटालियन राईसचा पदार्थ आहे आणि एकदम सोपा पदार्थ. आपला जशी बिर्याणी आहे इंडियामध्ये तसे त्यांचा रिझोटो आहे. रिझोटो करेक्ट. आणि ह्याच्यासाठी जो राईस वापरला जातो तो तिकडचा स्पेशल राईस आहे अर्बोरियो. अर्बोरियो राईस. आणि हा गोल असतो. याचे दाणे आपले बासमती जेवढे लांब दाणे असतात तेवढे चांगलं म्हणतात. हा गोल दाणा असतो. गोल दाणा. आणि ह्याच्यात एकदम लिमिटेड इन्ग्रेडियंट जातात. चीज, क्रीम, बटर, मशरूम्स आणि हर्ब्स. इकडे मी थाईम वापरतो आज. तुम्ही दुसरा कुठलाही हर्ब्स वापरू शकतात. पण ऑनियन आणि गार्लिक हा कॉमन इन्ग्रेडियंट आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही चिकन रिझोटो बनवा किंवा टोमॅटो रिझोटो बनवा, हे ऑनियन आणि गार्लिक प्रत्येक रिझोटो मध्ये तुम्हाला पाहिजेच. आणि रिझोटोची फिनिशिंग किंवा रिचनेस बटर, क्रीम आणि चीज या 3 गोष्टींनी येतो. करेक्ट. आणि हे कुठलं ऑइल वापरतोय आपण? ऑलिव्ह ऑइल. ऍक्च्युली काही शेफ्स रेसिपीमध्ये डायरेक्ट बटर वापरतात, पण मी इकडे ऑलिव्ह ऑइल वापरतो कारण बटर हे तुम्हाला माहिती आहे हेल्थसाठी ऑलिव्ह ऑइल इज द बेस्ट. म्हणून मी सुरुवात ही डिश ऑलिव्ह ऑइल शिकवतो. ओके. आणि इकडे हे काय घेतलेलं आहे? व्हाईट वाईन आहे. हा जे मशरूम्स आहेत आणि ऑनियन्स आहेत याला आपण व्हाईट वाईन मध्ये ब्रेस करायचे, म्हणजे जेव्हा त्याच्या आतमध्ये वाईन म्हणजे ते ड्रिंक वाईन. मशरूम आणि ऑनियन जो अख्खा वाईन म्हणजे जेव्हा तुम्ही मशरूम तो खाणार आणि त्या प्रत्येक मशरूम वरती चावा घेणार तेव्हा एक वाईनचा ब्लास्ट तुमच्या तोंडात. क्या बात आहे सर, मस्त एकदम सांगण्याची पद्धत क्लास. आणि त्याच्या शिवाय हा पावडर आहे मशरूम पावडर. हा जो अगेन कन्व्हिनियन्स फूड इकडे वापरतोय. हा ऍक्च्युली सूप पावडर आहे. बरोबर. आणि याच्याने आपण क्रीम ऑफ मशरूम सूप बनवतोय. करेक्ट. एकदम सोपी डिश आहे. आणि ही एक पावडर जी आहे ती कुठली आहे? ही एरोमॅट पावडर आहे आणि याला सीझनिंग पावडर म्हणतात. बेसिकली व्हेजिटेरियन पावडर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे टेस्ट मध्ये 5 सेन्सेस असतात. ओके. सॉल्ट, स्वीट, स्पायसी, सार. हा जो एक 6th सेन्स आहे याला उमामी म्हणतात. उमामी म्हणजे एकदम आतमध्ये गेल्यावरती ही जी फिलिंग अशी वाटते तुम्हाला. ओके. जो नॉर्मली अजिनोमोटोनी येते ही फिलिंग असते. ही फिलिंग जी असते त्याच्याने दुसरे जे सेन्सेस असतात त्याला शार्पन करतात, म्हणजे त्याला 6th सेन्स म्हणतात. आणि तिकडे हा एरोमॅट पावडर कामाला आहे. वंडरफुल. तर 6 सेन्स म्हणजे 6 फ्लेवर्स तुम्हाला या डिश मध्ये मिळतील. मशरूम रिझोटो. सर सुरुवात कशी करायची मग आता? सुरुवातीला आपण काय करूया, पहिले स्टॉक पण बनवून घ्यायचा. ही डिश कुठली तुम्ही डिश कुकिंग साठी वापरतात ती थिक बॉटम पाहिजे. म्हणजे कारण ह्याला शिजवा 20 मिनिटं लागतात. प्रिपरेशन टाइम 20 मिनिटाचा आहे. म्हणून ह्याला एक थिक बॉटम. इकडे आपल्याला सुंदर रिझोटो डिश मिळाली आहे मातीची. आणि आपण याच्यासाठी पहिले सुरुवात ऑलिव्ह ऑइलने सुरुवात करूया. चालेल. इकडे मी ऑलिव्ह ऑइल घेतो. साधारणपणे सगळा ऑलिव्ह ऑइल जाईल याच्यात. अरे वा. साधारणतः 30 ml आहे ऑलिव्ह ऑइल. अबाउट 30 to 40 ml ऑलिव्ह ऑइल. आणि नेहमी रिझोटो बनवण्यासाठी लाकडाचा स्पूनचा वापर करावा कारण तो चालवायला इझी सोपा पडतो आणि कॉर्नर्स वगैरे एकदम व्यवस्थित इझी पडतो. नेहमी वुडन स्पून इज बेटर. आणि मातीचं भांड मिळालं तर उत्तम. बेस्ट ना. हे भांड जाड असल्यामुळे थोडासा गरम व्हायला वेळ लागेल. त्यापर्यंत आपण हा मशरूम कापून घेऊया. बरं. मशरूमचे आपण थोडेसे क्वार्टर्स कापायचे. ओके. थोडे बेस ह्याचा कापून घ्यायचा असा. स्टेम कापून घ्यायची ना. कापून घेऊया. सगळेच कापून घेऊया. ओके. आणि एवढे मशरूम आपल्याला लागतील. ते बॉईल झाल्यावरती एकदम छोटे होणार आहेत. आणि याची पावडर आपल्याला आता काय करायचं, स्लरी बनवायची. हा जो मशरूम सूप पावडर आहे हा मी घेणार आहे. आपल्याला बेसिकली समजा 1 कटोरी राईस आपण घेतला तर 5 टाइम्स आपल्याला वॉटर घ्यायचं. त्याप्रमाणे अंदाजे मी हे मशरूम सूपचे बेस घेतोय. ओके. हे अप्रॉक्सिमेटली रिटेल मध्ये तुम्हाला 1 पॅकेट जे असते एका छोट्या फॅमिली ऑफ 4 साठी तेवढा तुम्ही वापरू शकता. आणि हा जो मी वापरतो कमर्शियल पर्पज साठी. मशरूम सूप बेस हॉटेलसाठी शेफ्स वापरतात. थोडासा याच्यात मी पाणी ऑन करावं लागेल ना. नाही, पहिले थंड पाण्यात मिळालं. थंड पाण्यात मिक्स करायचं. आपण गरम करायचं. हो. कारण त्याचे लंप फॉर्मेशन असतात. अच्छा. कोल्ड मिक्स आहे पावडर. बरोबर. पहिले पाणी किंवा स्टॉक थंड पाहिजे. आणि ह्याला सगळे लंप्स आपण ब्रेक करून घ्यायचे. आधी ब्रेक करून घ्यायचं का? मला वाटलं गरम करताना मग ते ब्रेक होतात. सुरुवातीला जरा टच झालं गरम पाणी मध्ये तिकडे लंप फॉर्मेशन व्हायची शक्यता असते. हा सोपा आहे एकदम. कोल्ड मध्ये इमिडिएटली हा ब्रेक मस्त ब्रेक होतो. अच्छा. ते बेस्ट पार्ट आहे. पण हा व्हेजिटेरियन मशरूम बेस आहे. सो अशी नेसेसरी नाही की सूप पावडर घेतलं की त्यापासून सूपच बनवायचं. हेच माझी दाखवायचा हेतू हा होता की हा बेस जे कन्व्हिनियन्स प्रोडक्ट आहे हा बेस तुम्ही शेफचे जे इनोव्हेशन तुम्ही कुठेही वापरू शकतो. आपण सूप बनवा
याच्यात टॉपिंग बनवा, पिझ्झा टॉपिंग बनवा, म्हणजे काही पण बनवा वेगळं. आता हे किती वेळ आपल्याला ठेवावं लागेल गरम व्हायला? हे अंदाजे बॉईल होईपर्यंत, बिकॉज याच्यात इन्स्टंट स्टार्च आहे. एकदा बॉईल झालं की तयार झाला, गॅस बंद करून ठेवायचा. मग जेव्हा आपण याच्यात टाकण्याची प्रक्रिया तेव्हा परफेक्ट. आपला मशरूमचा बेस जो आहे तो तयार होतोय. ऑइल सुद्धा ऑलमोस्ट गरम झालेलं आहे. मशरूम्सचे कॉटर्स कट करून घेतलेले आहेत. आता यापुढे आपल्याला तेल गरम झाल्यावर आपल्याला त्यामध्ये घालायची थोडीशी बारीक चिरलेली लसूण. ओके, त्यानंतर बेलीफ एक टाकू शकतो, आणि थाईम सुद्धा का अनियन? टाइम दोन्ही एकंदर दोन्ही. ही आहे थाईम लीव्स, फ्रेश थाईम आहे. अशी बाजारात जर का मिळाली तर कुठलाही शेफ खूप खुश होऊन जातो. याची ठेवायची पण एक पद्धत आहे थाईम्स. याला आपण जास्त वेळ याला फ्रेश सगळं आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं असेल, कारण एवढा थाईम आपण एका दिवसात वापरत नाही. तर हॉटेलमध्ये आम्ही काय करतो, याचा गजरा बनवतो आणि हा टच नाही झाला पाहिजे. म्हणजे आपण फुलाचा गजरा कसा बनवतो आणि फ्रीजमध्ये याला लटकून ठेवतो. जर हा कुठलाही ट्रेला किंवा कुठे टच झाला तर तो लवकर खराब होतो. त्याची लाईफ आपण वाढवतो. त्यामध्ये आपण कांदा घातला. अतिशय मस्त फ्लेवर सुटलेला आहे थाईमचा. कांदा आणि गार्लिक व्यवस्थित ब्रेस झाला पाहिजे. याच्यामध्ये मशरूम टाकूया नंतर. घालू सगळे? राईट. मशरूम जनरली कसं आहे की जास्त ओले नाहीत पाहिजे. जेवढे ड्राय असतील तेवढा त्याचा सॉटे आणि तेव्हा त्याचा चांगला फ्लेवर चांगला होतो. नाहीतर आपण जास्त वेळ पाण्यात त्याला धुवायला ठेवलं की तर पाणी ॲब्झॉर्ब करून घेतं. करेक्ट. आणि ते ह्याच्यात आपल्याला काय करायचं, वाईन टाकायची. म्हणजे हा मशरूम प्रत्येक बाईट मध्ये आपल्याला वाईनची टेस्ट आली. वाव. आता याच्यामध्ये वाईन घालूया. थोडासा वाईन टाकतो याच्यात. वाव. लाईक द फ्लेवर. एक्सलंट. हा वाईनचा फ्लेवर सुंदर आलेला. माइंड बॉगलिंग. त्याच्यानंतर जेव्हा थोडासा वाईन ॲब्झॉर्ब होणार आणि प्रत्यक्ष थोडासा ड्राय होणार तेव्हा आपण राईस टाकतो. ओके. तर हा अप्रॉक्सिमेटली एक बोल आपण राईस घेतोय, 150 ग्रॅमचा. 150 ग्राम. आणि ह्याला व्यवस्थित ह्याला सॉटे करण्याला थोडासा वेळ जाईल. वाव. ब्राऊन होईपर्यंत. ओके. आता ऑलमोस्ट आपला थोडासा ब्राऊन व्हायला आलेला आहे राईस. आणि ह्याच्यात आपण हा जो स्टॉक आपण पहिले गरम मशरूमचा जो सूप बेस होता हा पण रेडी आहे. तर हा याच्यात घालूया. ओके. स्टॉक घालायचा याच्यात. स्टॉक थोडासा घालू आणि बेसिकली अबाउट 5 टाइम्स. सीझनिंग पावडर, मीठ थोडासा आपल्याला एरोमॅट घालावं लागेल. आता घालायचा. थोडासा एरोमॅट. ही बाजारात एक सीझनिंग पावडर म्हणूनच मिळते. छोटे छोटे क्यूब्स मिळतात. ते सुद्धा आपण वापरू शकतो ना याच्यात. राईट. पण क्यूब्स मध्ये काय असतं, ते मिक्सिंगला त्रास होतो. म्हणून शेफ्स नॉर्मली हा पावडर प्रिफर करतात. कारण स्प्रिंकलिंगला, पुलाव किंवा इव्हन नॉनव्हेज याच्यामध्ये टिक्की, आलू टिक्की बनवतो त्याच्यात हा थोडा इझिली मिळतो. मिक्स होतो. सॉल्ट टाकू. मीठ थोडासा सॉल्ट. कारण सूप मध्ये ऑलरेडी सगळं सॉल्ट आहे. चीज आणि क्रीम नंतर घालायचं ना. बटर हे लास्टला आपल्याला टाकायचं आहे. आता हे आपलं रिझोटोचा राईस शिजत आहे. याला अप्रॉक्सिमेटली 15 to 20 मिनिट्स लागणार आहे. तर हा झाकण लावून आणि शिजण्याचा प्रोसेस थोडासा परफेक्ट इझी होणार. आपले 20 मिनिटं झालेले आहेत. मला वाटतं रिझोटो चांगला शिजला असेल ना शेफ. उघडू. वाव. सगळं पाणी व्यवस्थित सुकलेलं आहे आणि ऑलमोस्ट राईस रेडी आहे. ओके. ह्याच्यात आपल्याला क्रीम घालायचं. क्रीम ऍक्च्युअली इटलीमध्ये पुष्कळ क्रीम घालतात. मी कमी टाकतोय. आजच्या जमान्यात एवढं क्रीम खाऊन माणूस जाणार कुठे. थोडंसं कमी क्रीम. बटर लागेलच. याचा जो स्वाद आहे तो रिचनेस आहे, क्रीमीनेस, बटर आणि क्रीमनेस येतो. तर हा पण हे सगळं दिला चालेल. सगळं घालावं लागलं असतं ना. हॉटेलमध्ये बनवलं असतं सगळं घातलं असतं आपण. एक्झॅक्टली. सगळं आता स्टर करतोय. चीज नंतर. चीज आता एका मिनिटात चीज. म्हणजे हे सगळं एवढं खाल्ल्यानंतर दुसरं काही खायची गरजच नाहीये. बिर्याणी सुद्धा आपण तरी पापड, रायता, अजून काय काय खातो त्याच्यात तुम्हाला सगळं इन्क्लुडेड आहे याच्यात. सो टिपिकल मस्त पामेझान चीज आहे. रिझोटो, मशरूम रिझोटो विथ बेस. हे काय गार्निशला. आता तुमच्या घरी छोटी पार्टी असेल तर अख्खा डिश हा तुम्ही प्रेझेंट करू शकता. किंवा नाहीतर आणि थोडंसं फायनल वरती चीज करू शकता. आणि थोडंसं एक्सलंट शेफ. या हे तर राहिलंच. वा. हा झाला आपला मशरूम रिझोटो तयार.
मस्त शेफ, एक्सलंट, व्हेरी गुड, थँक्यू सो मच. तुम्ही आपल्या किचन मध्ये आलात. अजून आपलं फीस्ट बाकी आहे, जे जे आपण बनवलंय ते खायचं आहे. पण तुम्हाला मात्र याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. ती झटपट लिहून घ्या. मशरूम रिसोटो बनवण्यासाठी लागणारं साहित्य 150 ग्रॅम अर्बोरियो राईस, मशरूम बेस सूप पावडर, पार्मेसान चीज, 30 ग्रॅम बटर, 30 ते 50 ml ऑलिव्ह ऑइल, क्रीम, बारीक चिरलेला कांदा, थाईम, 60 ml व्हाईट वाईन, सीझनिंग पावडर, मिरपूड, लसूण, मीठ आणि व्हेजिटेबल स्टॉक. कृती: प्रथम मशरूमचे तुकडे करून घ्यावे. पॅन मध्ये ऑलिव्ह ऑइल गरम करून घ्यावं. त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, तमालपत्र, थाईम लिव्स आणि बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. दुसऱ्या पॅन मध्ये मशरूम बेस पावडर घेऊन त्यामध्ये पाणी घालावं आणि उकळी काढून मशरूम सॉस तयार करावा. परतून घेतलेल्या मिश्रणात मशरूम्स, अर्बोरियो राईस, वाईन, मशरूम सॉस, मीठ आणि मिरपूड घालून तो शिजवून घ्यावा.